हॅलो नमस्कार। आज आपण बनवणार आहोत छान गरमागरम वाफाळते असे पनीरचे पकोडे। त्यासाठी पनीर क्यूबमध्ये कट केलेलं आहे, घरातलं बेसन घेतलेलं आहे 1 वाटी, त्यामध्ये छान असा हवा ओवा घातलेला आहे क्रश करून, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण आता काश्मीरी लाल तिखट घालतोय चवीनुसार। जे लाल तिखट असेल ते यूज केलं तरी चालेल आणि मी घालते धने जिरेची पूड आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं सोडा घालायचा एकदम क्रिस्पीपणा यायसाठी। आणि छान असं बॅटर भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून। जास्त पातळ नाही करायचं, नाहीतर त्या पनीरवर आपलं पीठ बसणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित फ्रायसुद्धा करता येणार नाही। असे पनीरचे पीस त्यात बुडवून घ्यायचे आणि छान हातांनी चमच्यांनी आपल्याला जसं जमेल तसे मस्त वाफाळते गरमागरम असे पकोडे करून घ्यायचे। खूप छान होतात पनीरचे पकोडे, तुम्ही नक्की करून बघा। लहान मुलांना तर खूप आवडतात, लहान मुलांबरोबर मोठ्यांनाही खूप छान टेस्ट लागते याची। बघा मस्त असे गरमागरम वाफाळते पनीरचे पकोडे माझे तयार आहेत। खूप छान टेस्ट होते याची। आता कढई तापलेली आहे म्हटल्यावर कांदा प्रेमींनी, आमच्या कांदा भजीचे जे प्रेमी आहेत त्यांनी लगेच कांदा भजीची फरमाईश केलेली आहे, त्यामुळे त्याच गरम कढईत मी मस्त असे गरमागरम कांदा भजीसुद्धा करून घेतलेली आहेत, ज्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।